हॅलो नमस्ते, सानेस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस, तर खूप छान आणि खूप आनंदी जावा तुमचा हे दिवस असा आहे। आणि आज रंग आहे हिरवा, तर त्यामुळे मी पण हिरवाच घातलेला आहे बरं का। माझ्याकडे जे आहे ते जास्त डार्क हिरवा नव्हता म्हणून मी फेंट का आहे ना पण हिरवा असा आहे घातलेला आहे, असं चाललेलं आहे। आणि आता जे आहे ना तुम्हाला सांगते, तर थोडंसं काम आहे, तर मी काय फराळाला काही नाही, शाबू भिजवतलाय, त्यानंतर शाबू करणार आहे असं आहे। तर चाललेत आता माझे कामं, सकाळचं जे आहे ते आवरलं आहे माहिती आहे का तुम्हाला। आणि थोडासा जे आहे तर प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे तर आता लेडीज प्रॉब्लेम असतो बरंच असं आहे, त्यामुळे जे आहे ते यावर्षी तरी मी गट बसवलेला नाही आहे असं आहे। तर असं चला, प्रत्येकाच्या इथं तेच आहे। पण शेवा म्हणतात तर माझी साधी सिंपल शेवा जी आहे ना तर ती चालू असते, तुम्हाला सांगते। मी काही जास्त बरंच काय येत नाही, पण मला जे स्वतःला येतं किंवा जे जमतं ते तर मात्र मी नक्कीच करत असते असं आहे। तर आता चाललेले आहेत बघा, सकाळचा स्वयंपाक हे वगैरे आवरलेला आहे, पण पूर्ण साफसफाई राहिलेली आहे। आणि घर जे आहे ना तर मी क्लिनिंग केले ना तेव्हापासून जे आहे तर घर खूप छान दिसत आहे तुम्हाला सांगते। आणि इकडे बघू शकता पाठीमागचा टेबल जे आहे ना आणखीन लावायचाच राहिला आहे, कारण की कालच जे आहे तर घरातली साफसफाई झालेली आहे। आणि अगोदरच मी केलं असतं, पण तुम्हाला तर मी आता सांगितलं की प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे तर मी अगोदर तरी करून ठेवलेलं नाहीये। तरी पण तुम्हाला सांगते, देवी आईच्या कृपाने जे आहे तर माझं सगळं जे आहे तर होऊन गेलं, घरची साफसफाई झाली, माझे बी काही जास्त तर प्रॉब्लेम हे होऊन गेले, तर असं होतं। आणि आता इकडे जे आहे तर मला टेबल आणून ठेवायचा राहिलेला आहे, कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या आहेत, आणखीन भांडे जे आहेत तर मांडणी लावायचे राहिलेले आहेत। तुम्हाला सांगते अर्धे भांडे लावलेले आहेत, अर्धे भांडे लावलेले नाही। काय माहिती का, खालचा कप्पा जे आहे तर तिथला खालीच आहे। आणि मग आता विचार केला की म्हणलं आज तरी आहे ना तर थोडासा आराम करावा, कारण की 9 दिवसाचे उपवास आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा जे आपण जर का थकवलं ना तर खूप मग नंतर काय होतं माहिती का, थकल्यासारखं होतं असं आहे। आणि काल कपडे आणि भांडे घासले, तुम्हाला सांगते परवाच्या दिवशी कपडे धुतले मोठे, आणि काल भांडे घासले, इतके हात दुखत होते आज तर सकाळी उठावशीच नव्हतं वाटत, तरी पण उठले असं। आणि कारण की आपल्याला सेवा वगैरे करायची असतात असं आहे। आणि सेवा करताना असं काही नाही की एकच टायमिंग ठरवून करा, तसं काही नसतं। देव काय म्हणत नाही की ह्या टायमिंगला करा त्या टायमिंगला करा, तसं काही नसतं। ज्या वेळेस जमल त्यावेळेस करा, पण नक्कीच करा, माहित आहे का, जो करेल सेवा त्याला मिळेल मेवा असा आहे। तर असो चला, तुम्हाला दाखवते मी माझं इथलं जे आहे तर आडा तुम्हाला गप्पा मारत आहे। पण सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, स्वयंपाक झाल्यावर तर घाण तर असणार की पीठ वगैरे जे आहे तर खाली पडलेलं आहे तुम्हाला सांगते। आणि आत्ता जे आहे ना तर म्हणलं चहा करावं, त्यामुळे जे आहे तर काढलेलं आहे, कारण की सकाळी मी काही घेतला नाही, सकाळचं घेत नाही मी कधी कधी, पण आता इच्छा झाली आहे, 10 वाजलेले आहेत, म्हणलं चहा करावं। आणि इकडं खाली जे आहे ते माझं कार्टून पण आहे, हे बघा, ह्या कार्टूनला जे आहे ना फक्त आणि फक्त मोबाईल पाहिजे असतो, बस। मोबाईल दिला नाही का हा हे जे आहे ना तर टेन्शन नाही असं। इकडे बघा स्वयंपाक करून ठेवला आहे, भांडे आहेत, इकडे जे आहे तर पूर्ण आवरायचं आहे। सकाळी ती हळद जी आहे ना तर माझ्याच्यानं सांडली होती, ती मी भरून घेतलेली आहे, ती काही घ्यायची नाही मला। तर हे बघा असं चाललेलं आहे। इकडं माझं बाळ हे झालेलं आहे, इकडची पण काळजी आहे तर तुम्हाला सांगते पूर्ण क्लिनिंग झालेली आहे बरं का, असं आहे। आणि इकडं जे आहे तर धान्य आहे, घरात जे आपल्याला रेग्युलरचं जे लागतं ना तर ते धान्य आहे असं आहे। बघा घर खूप छान दिसत आहे बरं का माझं, असं आहे। हे बघा मांडणीचं पण पूर्ण आवरून झालेलं आहे। आणि ते जे आहे ना तर हे देवांसाठी वेगळं तेल आहेत का, असं आहे। आणि इकडं लावायचंच राहिलेलं आहे, तुम्ही तर असं काय केलं, इकडं भांडेच लावायचे राहिलेले आहेत, अर्धे कपड्यांच्या गड्या घालून झालेल्या आहेत असं आहे। कारण की ही बादली जी आहे ना, ह्या बादलीचं ठिकाण जे आहे ते इथं आहे, इथं टेबलच्या इथं असते हे असं आहे। आणि यामध्ये जे आहे ते घरातलं राशन आहे, डाळी आणि आता नाही दाखवू शकत। आणि यामध्ये आहेत मुलांचे वह्या पुस्तकं, तर याच्यात ठेवलेले आहेत, असं चाललेलं आहे तुम्हाला सांगते। चला तुम्हाला गप्पा मारत माझे आहे ते स्वतःला चहा करून घेते, कारण की मला जे आहे ना सर्वांसाठी करावं वाटतं, पण स्वतःची बारी आली ना अजिबात नाही असं आहे। आणि ग्रंथ जे आहेत तर आज काढायचे आहेत, मी तुम्हाला दाखवून माझ्याकडे कोणते ग्रंथ आहेत, कोणते आहेत ते असं आहे। असो चला, आई भगवतीचा आज दुसरा दिवस पण निघाला, माहिती आहे। हे 9 दिवस जे आहे ते खूप लवकर जातं, आणि मला तरी खूप छान वाटतं, कारण की काय असं माहिती का, सगळीकडे खूप आनंद असतो। आई राधा उदे उदे असं बोलतात, माहिती आहे का। तुळजापूरच्या आईला कोण केलेलं आहे नक्की मला सांगा। आमची जी आहे तर कुलदेवी आहे तुळजापूरची आई असं आहे। तर आमच्या इकडे जे आहेत आता बघूया, बघा कसं खोकला यायला मरायले, नुसतं 24 तास खाते आणि असं मोबाईल बघत राहते। पिल्या मोबाईलच्या पुढे जे आहे ना तर ती बघणार सध्या नाही असं आहे, बघणार नाही, खाणार नाही, पिणार नाही, काही नाही। हा नुसते कुत्रे मांजरं मायली केलं तेच आवड आहे, मला पण आवडते बरं का। हा
मला जे आवडतं तेच तिला पण आवडतं. तर चला थोडासा व्हिडिओ थांबवते, तुम्ही कंटिन्यू पहा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माहिती आहे जीवनामध्ये आनंदी राहा. आनंदी जेवढं राहतं ना तेवढं चांगलं आहे. आत्ता जे आहे ना तर मग तुम्हाला सांगते, चहा बी करून घेतला आणि पूजा पाठ पण करून झालेला आहे तुम्हाला सांगते. कारण की काय होतं माहिती का, असं जर काय करायचं पण खूप टाईम लागतो त्यामध्ये. मला चला पटकन करून घ्यावा. कारण की काय होतं माहिती का, आजपासूनच सुरुवात केलेली आहे मी. तुम्हाला तर म्हणलं मला प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे तर मी काल तरी सुरुवात केली नाही म्हणूनच घट वगैरे काही बसवलेला नाही. पण आपण जे तर पाठ नक्कीच करू शकतो असं आहे. तर त्यामुळे जे आहे आता सुरुवात झालेली आहे, आजपासून तरी सुरुवात झालेली आहे. आणि पाठ करायचा पण नक्की मला तर 1 तासच लागतो असं आहे. कारण की नुसता पाठ नसतो, त्यामध्ये भरपूर सेवा असतात असं आहे. तरी पण खूप फास्ट वाचलं तरी पण सहज 1 तास जातोच असं आहे. कारण की एकच आपण वाचून गपची बसत नाही. कारण की भरपूर देवांच्या सेवा करायच्या असतात. आपल्याला जे जे देव मनातून हे होतात तेवढ्या तरी देवाची सेवा करायची असते. झाल्याच्या नंतर जे आहे तर माझं इतकं मन प्रसन्न होऊन जाते तुम्हाला काय सांगू असं आहे. तर माझं जे आहे तर पूजा आहे, वाचन ते झालेलं आहे, असं चाललेलं आहे. खूप छान वाटत आहे. आणि हे जे आहे तर आता ते जेवढे आपले दिवस आहेत तेवढं ते ग्रंथ जे आहे तर ते उचलायचं नाही आहे. ते जे आहे ते तिथंच ठेवून द्यायचं. कारण की ते असं आहे, आता ज्याची त्याची वेगवेगळं असतं. पण माझं तरी तसं आहे की मी उचलून घेत नाही, तिथंच ठेवून देते. फक्त काय ते रांगोळी आपली रोज काढायची, साफसफाई करून घ्यायची, पाट आहे त्याच ठिकाणावर ठेवून द्यायचा. कारण की घट जर का असला तर मग लई खूप छान वाटलं असतं. पण असं चला तरी पण देवी आईने माझ्याकडून पूजा करून घेतली. मला हीच खूप महत्त्व वाटत आहे असं आहे. कारण की काही गोष्टी ज्या आहेत आपल्या हातात नाही, देवाच्या हातात असतात. तर असं चला काय करणार सांगा. आणि आता राहिलेलं आहे जसं माझं काम राहिलेलं आहे का तसंच. कारण फक्त माझं जे आहे ना तर देवीचं जे आहे तर पाठ हे झालेलं आहे. आणि या देवीचा पाठ जे आहे ना तर मला सांगते, तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करा, असं काही नाही. फक्त करा, जो करील सेवा त्याला मिळेल मेवा असं आहे. देवी भगवतीची जर का तुम्हाला साथ पाहिजे असेल किंवा मनातली तुमच्या जर का एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर नक्कीच करून बघा. कारण की स्वतःला मी खूप अनुभव घेतलेले आहे देवाची सेवा करून. त्यामुळे जे आहे ना तर मला खूप असं म्हणजे अनुभव आहे. आणि देवांवरती जास्त विश्वास आहे, माणसांवरती कमी आहे असं आहे. असं चला खूप छान जावं तुमचे पण हे नवरात्राचे 9 दिवस. जसे माझे जात आहेत आनंदामध्ये तसे तुमचे पण जावं हीच आईचरणी प्रार्थना करते. आणि बाकीच्या कामाला जे आहे तर माझी आता सुरुवात करून घेते. आपला व्हिडिओ जे आहे ते इथंच थांबवते. कसा वाटला ते नक्की सांगा. आणि देवाला मात्र विसरू नका, अगोदर देव त्यानंतर तुम्ही बाकीचे कामं करा असं आहे. आणि जरी तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे बसलेले असताल तर मोबाईलवर बघा, किंवा तुमची इच्छा जर का भरपूर असेल तर एखाद्या मंदिरामध्ये जा असं करा. आणि हिची जे आहे ना माझी बडबड वेगळी असते आणि हिची बडबड वेगळी असते. कुठं चालली चप्पल घालून, कुठं चालली, नको मला नाही यायचं. ते पाण्यात खेळू नको, हा बस फक्त पाण्यामध्ये खेळते. आणि त्यानंतर जे आहे ना तर मग सर्दी होते असं आहे. असं चला आता झालेलं आहे बघा माझा. खूप छान वाटत आहे मला, माहित आहे का. आणि असो काय पिल्ल्या कशाला नको मला काम आहे का पिल्ल्या. चला मी दाखवते ती नेमकं करती काय ग तुझं. बाई असं बसतात. मी काल ना कपडे धुतले ना त्या टायमिंगला जे ते बॅलर काढलेले बघा कसं बसली. तू कळते का तुला. गोल 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 घुमणार आहेस तू. अरे वा खूप मज्जा मज्जा करत आहे. बाजाला पिल्या पडशील आता. जाऊ का आतमध्ये, मजा येते. फक्त नंतर या ह्याच्यात घुसल्यावर. आता आतमध्ये घुसल्यावर बी येऊ का. ओके येते चल. झाले का किती राहिलेत. थोडे राहिलेत का. 2 दिवस झाले हेच काम आहे. 15 धुवून झाले ना. हे काय इथं काय टाकलेत, इथं काय टाकलेत, सगळे टाकलेत. हे खेळतंय थकून गेले. आता माझं जे आहे ते वेगळं चाललेलं आहे, ह्यांचं जे आहे ते वेगळं चाललेलं आहे असं आहे. हे बघा कार्टून तसं खेळतंय. त्याला जे आहे ना तर खेळायला खूप मस्त आहे बरं का. तिकडे 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 करत आहे बघा. म्हणजे ते खूप. माझं काय वेगळंच असतं, हिचं काय वेगळंच असतं. हा काय करायचं नको ग ते लागतंय राहू दे. हा मग बरोबर
चला आमची जी आहे तर मजा मस्ती जी आहे तर चालूच राहणार आहे. आता जे आहे तर मला खूप सारं काम पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता घरामध्ये आवरावरी करायची. इतकं नाही बघा नाही धुवायचं आता, त्याला डायरेक्ट वरती ठेवून द्यायचं. आणि बॅलर जे आहे ना तर वरी असतो ठेवलेला, तुम्हाला सांगते येतं, कारण की रूम जर का चेंज केली तर कुठं कुठं पाण्याचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे जे आहे असा बॅलर लागतो. त्यामुळे जे आहे मी काय केलं तुम्हाला माहिती नाही, घरातली साफसफाई केली, त्यामध्ये बॅलर बाहेर काढलं की तशी खेळता असं जरा तर मी ॲड केलं त्याच्या. असं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय माता दी. बाय.